एका भांड्यामध्ये 10 खेकडी सोडली आणि त्या 10 खेकड्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा स्वतःचा जीव वाचवा, निघून जावा. तुम्हाला काय वाटतंय त्यातली किती खेकडी निघून जातील? मित्रांनो, एकही खेकडा बाहेर जाणार नाही. जो स्वतःचा जीव वाचवायला पाहती असेल पण बाकीचे खेकडे त्याला खेचून खाली पाडतील. अगदी अशाच प्रवृत्तीची आपल्या समाजामध्ये भरपूर लोक आहेत की जी दुसऱ्याची प्रगती स्वतः पाहत नाहीतच नाहीत आणि दुसऱ्याची प्रगती करू पण देणार नाहीत. तर चला तर आपण अशाच आशयाची आज मानवी खेकडा नावाची कविता पाहणार आहोत. कविता शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. मानवी खेकडे कसे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. कविता आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर कविता सुरू करू. समोर गोड माघारी बोलणं विषारी, समोर गोड माघारी बोलणं विषारी, शब्द हसरे नजरेत खोट भारी. एकमेकांची गुपिते कानी कुजबुजती, एकमेकांची गुपिते कानी कुजबुजती, चुगलीच्या कात्रीने तोडावयाची नाती. नात्यात भांडणं लावायची जिद्द भारी, नात्यात भांडणं लावायची जिद्द भारी, तुटकी नाती पाहण्याची यांची मज्जाच न्यारी. एखाद्याची प्रगती यांच्या नयनी खुपती, एखाद्याची प्रगती यांच्या नयनी खुपती, खेकड्यांसारखी नियत मनी ठेवती. इतरांच्या यशावर लावूनी डोळा, इतरांच्या यशावर लावूनी डोळा, वरवर दाखवूनी ढोंगी कळवळा. चुगलीखोरांना माहीत नसतो परिणाम, चुगलीखोरांना माहीत नसतो परिणाम, कधीतरी उघडकीस येईल आपले शुभनाम. ही बेगडी माणसे खूप घातकी असतात, ही बेगडी माणसे खूप घातकी असतात, जरी जवळची आपली ती कधीच नसतात. दुसऱ्यांचं चांगलं यांना पचत नाही, दुसऱ्यांचं चांगलं यांना पचत नाही, गळ्याला आलं की मळमळ यांची थांबत नाही. अशा दृष्ट हितचिंतकांना वेळीच ओळखा, अशा दृष्ट हितचिंतकांना वेळीच ओळखा, चौपेर ही लोक घर असो वाघवळका. गुपित नका कोणाजवळही उघडू, गुपित नका कोणाजवळही उघडू, मनाच्या विश्वासाला नका बिघडू. पदोपदी भेटतील तुम्हा बेरकी लोक, पदोपदी भेटतील तुम्हा बेरकी लोक, नजर अंदाजाने बाजूला चाला बिनधोक. नात्यांची वाट लावणारे हे शत्रू बरे, नात्यांची वाट लावणारे हे शत्रू बरे, खेकड्यांची नांगी मोडतात हेच खरे, खेकड्यांची नांगी मोडतात हेच खरे. अशा खेकड्यांना वेळीच ओळखायला शिका आणि अशा लोकांच्यापासून 2 हात दूर राहिलेलं कधीही चांगलं. सदर कविता तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अगोदर जवळजवळ 4-5 कविता टाकलेल्या आहेत, त्याही पहा आणि इथून पुढे तुम्हाला नवनवीन कविता पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर पुन्हा भेटू नवीन कवितेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.